नमस्कार, आपको जी देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। अमरावती में किसान ने की आत्महत्या। इस साल समय पर बारिश आने से अमरावती जिले के किसानों के चेहरे समय पर बुआई होने से खिल गए थे, मगर बीज न उगने से आहत होकर वसाड़ के अनिल गवई नामक किसान ने कर्ज के डर से जहर खाकर आत्महत्या कर ली। पेरली होती। माझे बाबा म्हणत होते की आता ते कापूसला आपण दवरत देऊ, फवारत देऊ, सगळं देऊ, पण माझ्या पराठी काही अर्धी निघालीच नाही त्यामधली. आम्ही बाबांनी पुन्हा तीन पुढे आणून डोबले त्याच्यातले पण काही निघाले नाही. बाबा सतत चिंतेत राहत होते. तर मग आम्ही काय करावं? बाबांना मी धामणगावला गेलो होतो. आम्ही बाबाचं बँकेचं काम चालू होतं का आपल्याला कर्ज भेटते बाबू आता. आम्ही ते बाबा हे बँकेच्या कामासाठी गेले होते धामणगावले. मी विचारपूस पण केली, त्यामुळे तुमच्या कर्जाला 3-4 दिवस टाईम म्हणून. बाबा सतत चिंतित राहत होते. आता मला काय माहित नाही. आम्ही मग त्या दिवशी इथे गेलो होतो. आम्ही TV घेऊन सोबत गेलो होतो धामणगावला. त्या दिवशी आम्ही TV लावून निशान अनिलराव गवई पूर्वी मिस्टर 8 दिवसापूर्वी चिंतित होते. मी त्यांना विचारत होते की काय आहे बा तुमच्या मागे. त्यांनी सांगितलं की माझ्या मागे कर्ज असल्यामुळे याचे द्यायचे आहे, त्याचे दिवस आहे, मी चिंतित आहे, तुम्ही काही मला त्रास देऊ नका, मी माझ्या चिंतेत आहे. आणि एक दिवस ते एका रूममध्ये जाऊन त्यांनी पायजन घेऊन घरात आले आणि पाणी पिले आणि म्हणत होते की मला काहीच विचारायचं नाही, मी माझ्या चिंतेतच राहत आहे, तुम्हाला त्रास देत नाही मी. आणि ते पडले. आम्ही लगेच त्याची तात्काळीने ॲटो सांगून दवाखान्यात जाण्याची तयारी केली. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची डेथ झाली आहे. माझे मिस्टर तर गेले आणि मी फार खचून गेलेली आहे. मी काय करावं काही समजून नाही राहिलं. माझी मुलं लहान आहेत, त्यांच्या हाती काहीच व्यवहार दिलेला नव्हता. त्याच्यामुळे आता मला पण माझ्या हाती व्यवहार नव्हता. मी फार चिंतेत होऊन गेली. मला काहीच समजून नाही राहिलं का कसं करावं काय करावं. याच्यामुळं मी खचून गेलेली आहे. मिस्टर करते होते घरात आणि त्यांनी मला कायच्याच याच्यापासून बोजा दिला नाही माझ्या याच्यावर. आणि आता आमच्यावर संकट येऊन पडलं. आम्ही फार चिंतेत पडलेलो आहोत. नाव वंदना अनिल गवई। अमरावती में किसानों का कर्ज करे माफ। पूर्व कृषि मंत्री आघाड़ी सरकार की तरफ से की गई किसानों के कर्ज माफी की घोषणा के बाद अब तक प्रत्यक्ष रूप से किसानों के खाते में पैसे जमा नहीं हुए हैं, जिसकी वजह से किसानों को नया कर्ज नहीं मिल रहा है। इससे किसानों की समस्या और बढ़ गई है। कई किसान आत्महत्या तक कर रहे हैं। इसीलिए पूर्व कृषि मंत्री अनिल बोंडे ने राज्य सरकार से किसानों की कर्ज माफी जल्द से जल्द कराने की अपील की है। त्याचं नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये आलं, परंतु बँकवाल्यांनी सांगितलं की कर्जमाफीचे पैसे नाही आले, तुला कर्ज देता येणार नाही. त्यांनी सावकाराकडून उसनं घेऊन सोयाबीन पेरलं आणि ते सोयाबीनी महाबीजचं उगवलंच नाही आणि त्यामुळं अगतिकपणे त्यांनी आत्महत्या केली. आज सर्वदूर मराठवाड्यात विदर्भात हीच परिस्थिती आहे की शेतकरी मोठा हवालदिल झालेला आहे. एकीकडे कर्जमाफी झाली असं सांगायचं आणि बँकवाले सबसेल कर्ज नाकारतात आहे. 9% वर कर्जाचा पुरवठा होत नाहीये. सोयाबीनचं बियाणं पेरलं, पावसानेही दडी मारली आहे आणि पेरलेलं सोयाबीन सुद्धा उगवलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. आम्ही आंदोलन तर करतोच आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी या पुढे जाऊन हे कर्जमाफीचं प्रकरण, पैसे टाकण्याचं प्रकरण ताबडतोब हे सोडवावं. कारण कोरोनाने होणारे मृत्यू आणि इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अतिशय कठीण आणि दुःखद बाब आहे. कृपया मुख्यमंत्र्यांनी यावर तातडीनं कार्यवाही करावी. अमरावती में अवैध चावल का ट्रक पकड़ा गया।
अमरावती जिले के अचलपुर शहर में अवैध तरीके से चावल ले जा रहे ट्रक को अमरावती जिला पुलिस अधीक्षक टीम के साथ पुरवठा विभाग ने कार्रवाई कर आज सुबह पकड़ लिया। इस ट्रक में 750 बोरे चावल थे, जिसकी कीमत लगभग 22 लाख रुपए थी। इतनी बड़ी मात्रा में चावल आखिर कहां से आए, पुलिस इसकी जानकारी जुटाने में लगी हुई है। आज पोलीस स्टेशन अचलपूर हद्दीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांसर यांच्या पथकातील API अजय आखरे हे पेट्रोलिंग दरम्यान अचलपूर नाका चांदूर बाजार नाका या टी पॉईंटवर त्यांना एक ट्रक आढळून आला, ज्यामध्ये 400 कट्टे हे तांदळाचे होते आणि त्याला त्या तांदळाच्या कट्ट्याबद्दल मालकीबद्दल विचारणा केली असता त्यांनी कागदपत्र वगैरे सादर करू शकला नाही आणि सदरचा माल बंडू अग्रवाल नावाची व्यक्तीचा परतवाडा येथील आहे असं सांगितल्यावरून पुरवठा निरीक्षक तालुकाचे पुरवठा निरीक्षक यांना बोलावून घटनास्थळ पंचनामा आणि बाकी पुढील कारवाई करत आहेत। ट्रकमध्ये 400 कट्टे आणि बंडू अग्रवाल यांनी घेतलेलं गोडाऊन फौजी धाब्यामागे, या गोडाऊनमध्ये काही अंदाजे 350 कट्टे तांदळाचे मिळाले। अशा प्रकारची सध्या पोलीस स्टेशनला नोंद केली। ट्रक पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई पुरवठा निरीक्षक स्वाती वरोळकर मैडम करते हैं। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।